तसेच बकरी ईद कशी साजरी करावी याबद्दलच्या दिशानिर्देश हे इस्लाम धर्मानं दिलेले आहेत. मग इस्लाम धर्माने दिलेले दिशानिर्देश बदलण्याचा कुणालाच अधिकार नाही. नितीश राणे तर फार क्षुल्लक विषय आहे. पण केवळ बकरी ईदच्या वेळेलाच तुम्ही हे बंदी ठेवली तर याचा अर्थ काय होतो की विशिष्ट समाजावर तुमचा विश्वास नाही आहे. कुठला सण कसा साजरा करावा याच्याबद्दलचे नॉर्म्स ठरलेले आहेत, ते ठरवून दिलेले आहेत. ते भले कुठल्याही मार्गाने केलेले आहेत. पहिला विषय जो आपण बोलत आहात की विक्रीवर बंदी असावी. दक्षता म्हणून ते करणं काही अडचणीचं नाही, त्यासाठी कोणाची हरकत असण्याची आवश्यकता नाही. पण केवळ बकरी ईदच्या वेळेलाच तुम्ही हे बंदी ठेवली तर याचा अर्थ काय होतो की विशिष्ट समाजावर तुमचा विश्वास नाही आहे आणि विशिष्ट समाजाबद्दल अविश्वासाचं वातावरण तयार करण्याची जाणीवपूर्वक काम. का हो? आता पावसाळ्याची सुरुवात होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला आमचा शेतकरी बांधव त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून पायाला पाया लावून खांद्यावर सगळे अवजारं घेऊन शेती करतो असे पशु आहेत. आणि आता शेतकऱ्यांच्या ह्या पशूंची आवश्यकता असते त्यांना. अशा वेळेलाच त्यांना ते खरेदी विक्री करायची असते. मग तुम्ही बकरी ईदचं निमित्त सांगून त्यांना का अडवता? त्यामुळं कुठेतरी विश्वासाने जगलं पाहिजे, जगायला शिकवलं पाहिजे आणि एक दुसऱ्याबद्दल विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पण काही विशिष्ट लोक मुद्दाम जाणीवपूर्वक विशिष्ट समाजाला एक टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांची बदनामी करणं, त्यांच्याबद्दल लोकांच्या नजरेत, इतर समाजाच्या नजरेत त्यांना कमी लेखण्यासाठी म्हणून हा प्रयत्न करतायत. ती संस्था कोण आहे काय आहे हा गौण विषय आहे. पण आज तुम्ही ठीक आहे 8 दिवस बंद केला, तुम्ही 3 ते 9 वगैरे काहीतरी म्हटलेलं आहे, तुम्ही त्या दिवशी बंद केला, ठीक आहे. त्याच्या वेगळ्या वेळेला म्हणजे ज्यावेळेस बकरी ईद संपते त्यानंतर असा विषय होणार नाही ह्याची गॅरंटी काय? मग जर आज तुम्हाला गॅरंटी असेल तर त्यावेळेची गॅरंटी किती? त्यामुळं एक अविश्वासाचं वातावरण तयार करून विशिष्ट समाजाचे आपण नेते आहोत हे भासवण्याचं, जाणवण्याचा एक नाकाम प्रयत्न या निमित्तानं असे लोक करत असतात. पर्यावरण पूरक माझं म्हणणं एक आहे की प्रत्येक धर्मात कुठला सण कसा साजरा करावा याच्याबद्दलचे नॉर्म्स ठरलेले आहेत, ते ठरवून दिलेले आहेत. ते भले कुठल्याही मार्गाने केलेले आहेत. तसेच बकरी ईद कशी साजरी करावी याबद्दलच्या दिशानिर्देश हे इस्लाम धर्मानं दिलेले आहेत. मग इस्लाम धर्माने दिलेले दिशानिर्देश बदलण्याचा कुणालाच अधिकार नाही. नितीश राणे तर फार क्षुल्लक विषय आहे. नितीश राणे हा कुठल्याही विषयाचा मालक होऊ शकत नाही. असेल महायुतीत सरकारमध्ये मंत्री असला म्हणून कुणालाही अशी मुभा दिलेली नाही आहे की त्यांनी दुसऱ्यांच्या धर्माच्या विषयात हस्तक्षेप करावा आणि त्यात काहीतरी पर्यावरणपूरक म्हणजे काय करतो त्यांनाच विचारा. पर्यावरणपूरक म्हणजे कसं करणार आहे ते दाखवू जरा एकदा करून, म्हणजे लोकांना कळेल की कोण खरं आहे, कोण खोटं आहे आणि कोण कुठल्या उद्देशानं काय हालचाली करतायत किंवा काय बरळतायत हे लोकांना कळेल. तुम्हाला विश्वास आहे का? मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो की आज 15-20 दिवसापासून मी बघतो की मशिदीमध्ये ज्यावेळेस आमचं शुक्रवारची नमाज असते जनरली त्यावेळेला सगळे लोक हजर असतात आणि म्हणून काही महत्त्वाचे काही आव्हान करायचं असेल तर त्यावेळेला केलं जातं. तसं आज 15-20 दिवस झाले मशिदीतून जुमाच्या नमाजमध्ये आव्हान केलं जातं की शासनानं प्रतिबंधित केलेल्या जनावरांची कुर्बानीचा कुणीही प्रयत्न करू नये आणि तसा प्रयत्न केला तर कुणीही तुमच्या मागे राहणार नाही आणि तो करण्याचा प्रयत्न करू नये असं आव्हान सार्वजनिकरित्या केलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, बकरी ईदमध्ये सर्वात मोठी जबाबदारी ही आहे की शासनानं जे जनावरं कापण्यास प्रतिबंध केलेला बंदी आहे त्या जनावरांची कत्तल होऊ देऊ नये ही जबाबदारी आमची आहे. कारण बकरी ईद आम्ही साजरी करतो. साजरी करत असताना कायद्याचं कुठं उल्लंघन होईल किंवा आपण कायदा कानून मानत नाही असा विषय कुठेही होता उपयोगी नाही या संबंधीच्या दक्षता समाजाने स्वतः घेतलेल्या आहे. त्यामुळे बाहेरच्या माणसाने माझ्यामुळे हे झालं आणि ते झालं असं काही नाटक करण्याची आवश्यकता नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.